सन्मान निधी योजनेचा हवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। यासाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता नमोचा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचाही हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट बघणार आहोत। जर तुम्ही पण शेतकरी असाल, तुम्ही पण नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। आता तुमची पण पूर्णपणे खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता पूर्णपणे पीक विमा योजनेला जशी तुम्हाला वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्याचप्रमाणे देखील नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याला देखील सुरुवात झालेली आहे। आज दुपारपासून देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याकडून शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आज देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा होईल। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती रक्कम बघू, किती मिळणार। आज देखील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, सविस्तरपणे आपण या ठिकाणी बघूया कोणते शेतकरी यामधून अपात्र झालेले आहे। बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज हप्ता येणार आहे, ते जिल्हे देखील आपल्या समोर आलेले आहे। तेही जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पण या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघत चला। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची सूचना देखील आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा महत्त्वाचा निर्णय पार पडलेला आहे। आज देखील तुम्हाला नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। लगेच आपण बघूया कोणत्या वेळेला तुम्हाला हप्ता मिळणार। त्यापूर्वी एक अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही पण यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न घेणार असाल तर तुमच्यासाठी इनवेज महादेव ही सोयाबीन व्हरायटी अत्यंत उत्कृष्ट आहे। या सोयाबीन व्हरायटीचे खोड ही अत्यंत उत्कृष्ट आहे। त्याचबरोबर देखील या सोयाबीनच्या बियांमध्ये देखील 3 बी आढळतात, याच्या शेंगांमध्ये 3 बी देखील आढळतात। अगदी 97 ते 92 दिवसामध्ये या व्हरायटीचे पीक निघते। जर तुम्हाला पण लावायची असेल तर अत्यंत उत्कृष्ट व्हरायटी आहे इनवेज महादेव। तर चला लगेच अपडेट बघू आपण पीएम किसान योजनेची। हे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजना व नमोच्या हप्त्याची वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे। अपडेट देखील पूर्णपणे आपल्या समोर आलेली आहे। आपण समोर आलेली अपडेट लगेच बघूया। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, महत्त्वाची अपडेट आहे। शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाचीच आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वांना मोठी आनंदाची बातमी समोर देण्यामध्ये आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार आहे। 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 93 लाख शेतकरी देखील एकाच प्रतीक्षेमध्ये होते की नमोचा हप्ता केव्हा येणार। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील येणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचाही हप्ता देण्यामध्ये आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट बघायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, त्याचबरोबर देखील हप्ता आणि केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून 2000 रुपये नमोचे आणि केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे
2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे अशी पूर्णपणे चर्चा चालू आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 2,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले होते. आता PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे. 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांना देखील वेळेवर जमा झाला होता. आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्याची संपलेली आहे. कोणत्या 9व्या हप्त्याची? तर नमोच्या 9व्या हप्त्याची. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता एकत्रितपणे 4,000 रुपये जसे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या ही 23व्या हप्त्याची रक्कम देखील पूर्णपणे जमा केली जाणार आहे. 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील झालेले आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे लवकरात लवकर येणार, कोणकोणत्या बँकेंना पूर्णपणे आदेश देण्यामध्ये आलेले आहे. आता या 12 बँकेमध्ये जर तुमचे पण खाते असेल तर आता तुमचे पण बँकेचे खाते याच 15 पैकी कोणते तरी एक असेल. आता या 15 बँकेमध्ये लवकरात लवकर म्हणजेच की आजच्या आज देखील रक्कम जमा होणार आहे. आता हे 15 महत्त्वाचे या ठिकाणी बँका आपण या ठिकाणी बघू. या 15 बँकांमध्ये रक्कम देखील आज लवकर जमा होणार. आता नमोचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याची वेळ जाहीर झालेली आहे. 4,000 रुपयाची वाटप देखील किती वाजून किती मिनिटांनी होणार आहे ती वेळ ही या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती वेळ आपण लगेच बघू. त्यापूर्वी आपल्याकडे आलेले ते 15 बँके बघू. ज्या 15 बँकेतील पूर्णपणे शाखांमध्ये पैसे टाकण्याचा आदेश देखील या ठिकाणी आलेला आहे. DBTच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. जर तुमचे पण अकाउंट याच बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर पैसे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका. तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटवलेली गेलेली आहे. तर चला आपल्याकडे ती वेळ या ठिकाणी आलेली आहे. कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे, कोणत्या वेळेला रक्कम देखील जमा होणार आहे, सविस्तरपणे ती वेळ या ठिकाणी आलेली आहे. त्याच वेळेला तुम्हाला पण DBTच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. जर तुमच्या पण बँकेचं खातं या कोणत्या तरी एका बँकेत असेल, आपण जे या ठिकाणी बघणार आहोत बँकेची यादी, त्या बँकेमध्ये तुमचं पण खातं असेल तर तुम्हाला पण आज रक्कम या वेळेवर DBTच्या माध्यमातून मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ या ठिकाणी बघू. याच वेळेला तुम्हाला तुमचं मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा राहणार नाही. वेळ असणार आहे 5 वाजता देखील PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला देखील समजून चला, कारण की देखील DBTचं बटन देखील 5 वाजता दाबण्यामध्ये येणार असून आता 5 या वेळेला तुम्हाला देखील रक्कम मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमोच्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवलेली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर आपण या ठिकाणी बघू बँकी. आपण या ठिकाणी काही बँकी बघणार, महत्त्वाच्या बँकी, ज्या बँकेमध्ये जर तुमचं पण खातं असेल तर तुम्हाला पण 5लाच मेसेज येणार आहे. पोस्ट बँक. आता जर तुमची पण पोस्ट बँक असेल तर तुम्हाला पण चिंता करायची नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी ही 2 महत्त्वाची कार्य, ही 2 महत्त्वाची कागदपत्रे पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये येण्याचा आदेश या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे देखील त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना पण मोठा दिलासा मिळेल आणि अपात्रताचा शिक्का देखील त्यांचा काढला जाईल आणि त्यांना पण थेट पात्र केले जाईल. आता या ठिकाणी आपण ती 2 कामे बघणारच. पुढची समोरची आपली या ठिकाणी बँक असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र. जर आता तुम्ही पण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बँकेचं खातं खोललेलं असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर म्हणजेच की सर्वात आधी रक्कम मिळणार आणि DBTच्या माध्यमातून देखील ही रक्कम या ठिकाणी येणार आहे. SBI. जर आता तुमचं पण SBI बँकेच्या खात्यामध्ये बँक अकाउंट असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं पण खातं असेल तर तुम्हाला पण आता नमोचा त्याचबरोबर PM किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर सर्वात आधी या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू
करू नका, तुमची पण चिंता मिटवलेली गेलेली आहे. समोरची बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. जर तुमची पण बँक ऑफ बडोदा असेल तर तुम्हाला पण चिंता करायची नाहीये, तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवलेली गेलेली आहे. आता फक्त तुम्हाला पण पात्र व्हायचं असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की 2 हप्ते एकत्रितपणे आले पाहिजे तर तुम्हाला पण लवकरात लवकर हे 2 कामे पूर्ण करावेच लागणार. ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्यांनी जर ते पण अधुरे असेच ठेवले तर त्यांना इथून पुढं नमोचा हप्ता मिळणार नाही, त्याचबरोबर PM किसान योजनेचाही हप्ता मिळणार नाही आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की दोन्ही हप्ते एकत्रितपणे आपल्याला आले पाहिजे तर तुम्ही देखील हे 2 कामे करणं अत्यावश्यक आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढणे. त्याचबरोबर देखील दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. जर तुमची पण EKYC अधुरे आहे किंवा तुम्ही पण ती बाकी ठेवलेली असेल तर आता तुम्हाला पण EKYC काढणं अत्यंत गरजेचे आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाताना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.